झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आम्हाला नोटीस आली आहे की ही शाळा बंद करण्यात येणार आहे, म्हणून आम्ही इथे उभे होतो। काहीही झालं तरी ही शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही। नेसोई मॅडम, नेसोई मॅडम, तुम्ही कितीही घसा फाडून वरडला का नाही तरी तुमची शाळा तुम्हाला मिळणार नाही। ताई आता या शाळेवर बुलडोजर फिरवणारच आहे। ओ बिल्डर साहेब, तुम्हाला शाळा बघायची आहे ना वा? चला मी शाळा धावते। अहो अख्ख्या कोल्हापुरात अशी जागा मिळणार नाही तुम्हाला बघायला। चला मी बघतेच मला कोण अडवतंय ते। चला हात नाही लावायचा माझ्या विद्यार्थ्यांना, मागे व्हायचं। नेसोई मॅडम, नेसोई मॅडम, मॅडम मॅडम चला इकडनं, नाही तर ही लोक आपल्याला हॉस्पिटलवर पोहोचवतील। चला चला। ओ बिल्डर साहेब थांबा जरा। ओ तुम्ही काय बी काळजी करू नका सा, हाय ना व हे लोक काय बी करू शकत नाही। अहो म्या तुम्हाला शाळा धावते, नीट धावते। अहो मॅडम कंबरड मोडता मोडता वाचलंय माझं, मला रिक्स नाही घ्यायची। या प्रॉपर्टीपेक्षा मला माझा जीव जास्त महत्वाचा आहे। चला 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 मॅडम। हे आंदोलन तुम्हा समध्यासनी लई महागात पडणार आहे, आणि तुला तर लईच महागात पडणार आहे। ओंक्यालाही वाट बघायला लावते हवा, पण दिवशी फोन करून कळवायचं। झोपला काय तो? हा बोल बाबा। यार कवापासून वाट बघायला लागले, काय काय कळू की मला, काय झालं तिकडं? अरे इकडे खूपच आडावडा चालू होता आणि घोषणाबाजी पण चालू होती। त्या दुर्गेश्वरी मॅडम आहेत ना, कुठल्या तरी बिल्डरला शाळा दाखवायला घेऊन आल्या होत्या। हा मग काय झालं? काही नाही, अक्षरा वहिनी आणि आपले विद्यार्थी आहेत ना, त्यांनी सगळ्यांना पळवून लावलं। जवळजवळ हुसकावूनच लावलंय त्यांना, शाळेत जाऊच दिलं नाहीये। एक नंबर, म्हणजे आता ओके ना सगळं? ते गेलं काय, बिल्डर गेलं? हो हो कधीच गेला, आणि मला नाही वाटत तो परत कधी शाळेच्या जवळ येईल। जवळपास पण फिरणार नाही। बस हेच ऐकायचं होतं। आता सगळेजण रिलॅक्स आहेत ना? होय, अरे बिल्डर पळून गेला ना तेव्हा सगळे विद्यार्थी आनंदाने नाचत होते, एकदम खुश होते। हा, आणि मास्तरीन बाई? होय, वहिनी पण खुश होत्या। तुझं फुलपगारे सरांना मार्ग दिलायस ना, त्याच्यात त्यांना यश मिळालं। आता बघ तुझ्या मनासारखं होतंय सगळं। आता मला नाही वाटत परत तो बिल्डर कधी शाळा पाडायची भाषा करेल। शाळा सेफ राहिली पाहिजे हो, आहे का नाही ओंक्या? बस बाकी काय नको आपल्याला। तू माझा निरोप तेवढा सांग आता मास्तरीन बाईसनी, त्यांना म्हणाव काय वाटेल ते झालं तरी शाळा नाही बंद होऊ देत म्हणाव। सांग तू, टेन्शन घेऊ नका म्हणून सांग। होय। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच अक्षरा। अहो सर तुम्ही काय थँक्यू म्हणता, उलट मी थँक्यू म्हटलं पाहिजे। नाही नाही ग, खरंच खूप मोठं काम केलंस तू। सर मोठं काम तुम्ही केलंय, आपल्या सगळ्या मुलांनी या शिक्षकांनी केलंय। तुम्ही ऐनवेळी मार्ग सुचवला सर, म्हणून हे सगळं झालं। हे बघ अक्षरा,
तू जर का दुर्गेश्वरी मॅडमच्या समोर ठामपणाने उभं राहिले नसतीस ना तर ते बिल्डर पळून गेलेच नसते. अयो सर, तुम्हाला तो उपाय सुचला ऐन वेळेला, नाही तर काय काय केलं असतं आपण? त्या बिल्डर आले होते, त्यांना कसं थांबवलं असतं? सर थँक्यू, खरंच थँक्यू. ऐकून घे अक्षरा, खरं तर मी काहीच केलेलं नाही. सगळं डोकं अधिपतींनी चालवलंय. सकाळी ते शाळेत आले होते तेव्हा मी त्यांना रिक्वेस्ट केली की ही शाळा वाचवा. त्यांनी सांगितलं की काही झालं तरी शाळा बंद होणार नाही, फक्त मी म्हणजे ते सांगतात तसं करायचं. आणि त्यांनी मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं. आपण सगळ्यांनी ते केलं आणि आपल्याला यश आलं. मला नाही वाटत बिल्डर आता पुन्हा कधी येईल इकडे. अधिपती म्हणजे खरोखर ग्रेट माणूस आहे. नेहमीच कायम आपल्या बाजूला उभे असतात ते. नाही, आज अधिपतींनी जर का काही सुचवलं नसतं ना, खरंच म्हणजे मला तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचीच वेळ आली असती. काही सुचत नव्हतं मला. खूप टेन्शन आलं होतं. म्हणजे असं वाटत होतं की सगळं काही सुटलंय हातात, आपण काहीच करू शकत नाही आहोत. पण तेवढ्यात अधिपती मला भेटले, माझ्याशी बोलले. खरं सांगतो अक्षरा, अक्षरशः 100 हत्तींचं बळ माझ्यामध्ये आलं बघ. ग्रेट माणूस बघ ना. म्हणजे भुवनेश्वरी मॅडमना जराही न दुखवता किती चुटकीसरशी प्रॉब्लेम सोडवला त्यांनीच आपली शाळा वाचवली बघ. पण सर मला खात्री होतीच की अधिपती काहीतरी करतील आपल्या शाळेसाठी. ते शाळा बंद नाही होऊन देणार. हो, पण त्यांनी दिलेला शब्द पाळला. काय असतं ना अक्षर आयुष्यात की बराच वेळेला एक्साइटमेंट मध्ये माणूस शब्द देऊन बसतो, पण तो शब्द पाळतोच असं नाही. अधिपतीने शब्द पाळला. आपल्या शाळेवरची टांगती तलवार त्यांनी दूर केली. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आणि तुझे नाही सर, मी माझं कर्तव्य केलं आणि असाच सपोर्ट मी इथून पुढे करत राहीन सर. ऑफकोर्स. अरे ते तू करशीलच ग, पण तू अधिपतींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केलीस ना, त्याबद्दल तुझे विशेष आभार. नाहीतर भुवनेश्वरी मॅडमचं शिक्षणाबद्दलचं मत काय तुला माहितीच आहे. पण तरी तू अधिपतीला शाळेमध्ये ऍडमिट करून घेतलंस. काय ना, अधिपती एक हुशार माणूस आहे. त्याला जर शिक्षणाची जोड मिळाली ना तर खरंच काहीही करू शकतात ते. बघ ना, तरी आज आपली शाळा त्यांच्यामुळेच वाचली आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे अक्षरा, त्यांचं शिक्षण कधी बंद पडू नये. नाही सर, आता त्यांचं शिक्षण कधीच थांबणार नाही. मला त्यांना ग्रॅज्युएट होताना बघायचं सर. माझं स्वप्न आहे ते आणि मी ते पूर्ण करेन. मनापासून शुभेच्छा तुला बाळा. येतो मी. अरे चला, काय कामं करायची आहेत की नाही? चला. वहिनी, अरे भाऊजी, तुम्ही इकडे? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना. वहिनी, ठीक आहात ना तुम्ही? नाही भाऊजी, मी ठीक नाहीये. का? काय झालं आता? मी ठीक नाहीये. मी खूप खुश आहे भाऊजी. आज तुम्हाला माहिती आहे, आमची शाळा वाचली अधिपतींमुळे. अधिपतींनी ऐन वेळेला मला सपोर्ट केलं. मला कळलं. मी खूप खुश आहे भाऊजी. मला माहित होतं की अधिपती शाळेसाठी नक्की काही ना काहीतरी करतील. त्यांच्याविषयी आधीच अभिमान होता, आज तो वाढलाय. वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अधिपती कधीच शाळा बंद नाही होऊ देणार. मला खात्री येते. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज